नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहोत आमच्या मामांच्या गावी कोळीला। चला तर मग। आता आपण पोचलो आहोत बांदिवडी मार्गे कोळी या गावाजवळ। इथून हा रस्ता जातो मसुरी आणि आंगणेवाडीकडे आणि इथे डावीकडे हा रस्ता जातो श्री गणपती मंदिर कोळी या ठिकाणी। कोळी हे मालवण तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे। या गावामध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा आहे। तसेच हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवणमधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे। तुम्ही मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ला, तारकली बीच, रॉक गार्डन आणि देवबाग बीच अशा इतर ठिकाणांना देखील भेट देऊ शकता। भात शेती केली आहे। एक गाव एक गणपती ही अनोखी परंपरा गेल्या सुमारे 700 वर्षापासून चालत आहे। या परंपरेनुसार गणेश चतुर्थीला प्रत्येक घरामध्ये गणपतीची मूर्ती बसवली जात नाही, तर इथे सर्व गावकरी मिळून गावात गणेश मंदिरात गणेशाची पूजा करतात। तसेच हे मंदिर स्वयंभू गणपती मंदिर म्हणूनही ओळखले जाते। या मंदिरातील मूर्ती एकाच पाषाणापासून बनलेली आहे, त्यामुळे हे गाव धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचे मानले जाते। आता आपण जाणून घेऊया आमच्या मामांकडून या मंदिराची माहिती। तेच अधिक पद्धतीने सांगू शकतील। बोला मामा, तुम्ही या मंदिराबद्दल काय सांगाल आम्हाला माहिती? आमचं हे गणपती देवस्थान आहे आणि आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे एकमेव एक गाव एक गणपती म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फेमस आहे संपूर्ण। आमच्या गावामध्ये कोळी गावामध्ये कोणी घरी गणपती आणत नाही। गणेश चतुर्थी दिवसामध्ये संपूर्ण गावकरी ग्रामस्थ मुंबई स्थित जे ग्रामस्थ आहेत ते सर्व एका ठिकाणी येतात, मंदिरामध्ये येतात आणि लोकमान्य ठिकाणी जो उद्देश ठेवला होता आपली एकजुटी व्हायला पाहिजे, एकजुटी सगळे एकत्र यायला पाहिजे, तो उद्देश आम्ही पाळतो। संपूर्ण यावर्षी संपूर्ण ग्रामस्थ एका मंदिरामध्ये येतात आणि गणपतीची आमची पाषाणी मूर्ती जी आहे त्याची ती सर्व मनोभावे पूजा करतात। अशा प्रकारे आमच्याकडे हा गणपती उत्सव पहिल्यापासून साजरा होतो। ह्याला जवळजवळ 500 ते 600 वर्षाची परंपरा आहे। ह्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांच्या इतिहासाप्रमाणे आमच्याकडे जवळजवळ 600 वर्ष ही परंपरा चालू आहे। ह्याच्यामध्ये गावामध्ये कोण गणपती आणत नाही। गणपती आमचा एकच असतो, पाषाणी मूर्ती आहे, म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे आमची। आणि फक्त घरामध्ये आमच्या गौरी असतात। गौरीचा उत्सव फक्त आमच्या घरी असतो आणि गणपती आमचा मंदिरामध्ये असतो। आणि विसर्जनाच्या वेळेला आम्ही फक्त निर्मल्य विसर्जन करतो आणि गणपतीची मूर्ती आमचे 365 दिवस मंदिरामध्येच असते कायमस्वरूपी। तर आम्ही आमच्या गावाच्या प्रथेनुसार आम्ही गणपतीची मूर्ती कुठल्या लग्नपत्रिकेवरती म्हणा, कुठल्या समारंभामध्ये म्हणा, कशावरती छापत नाही, कॅलेंडरवरती छापत नाही आम्ही। कारण याचा उद्देश एकच आहे की
जनरली लोकांची टेंडन्सी असते की पेपर कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा. त्याप्रमाणे हा पेपर कचऱ्यामध्ये जाऊन किंवा कुठे कोणाच्या पायाखाली येऊन गणपती आपला आराध्य दैवत आहे त्याचा अपमान होऊ नये हीच आमची इच्छा असते. ह्या उद्देशाने आम्ही आमच्या पूर्वजांनी केलेले जे रूढी आहेत, रीतिरिवाज आहेत, ते अजून पण आम्ही पाळतो सगळे. थँक्यू धन्यवाद. गणपती मंदिरबद्दल आताच आपण मामांकडून माहिती जाणून घेतली. आता आपण जाऊया इथे आसपासच्या परिसरामध्ये. हे पण मंदिर असतं बघतो तरी. हे आहे रवणाचे मंदिर, रवणाची मूर्ती आहे. हे आहे सातेरी देवी मंदिर. आता आपण जाऊया साठा महाराजांच्या मठाकडे. त्याची माहिती सुद्धा आपल्याला मामा सांगतीलच. आधी ये. हे आमचे आहेत सद्गुरू साटम महाराज. साटम महाराजांची जन्मभूमी कोळी आहे, पण त्यांची कर्मभूमी दानोली स्थित आहे. आणि त्या दानोलीला पण त्यांचं साटम महाराजांचं मोठं मंदिर आहे. आमच्या गावामध्ये साटम महाराजांचा उत्सव हा नेहमी साजरा केला जातो. अक्षय तृतीया, साटम महाराजांची पुण्यतिथी हे दोन्ही उत्सव आमच्याकडे व्यवस्थित साजरे केले जातात. मनोभावे पूजा केली जाते. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आता इथून निघालो आहोत आणि या व्हिडिओचा शेवट आम्ही इथेच करीत आहोत. तुम्हाला ही परंपरा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. बाय बाय.